नमो पार्वती पते हर हर महादेव. तर आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे ते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी अजून एक ज्योतिर्लिंग आज आपण करतो आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. तर आपण निघणार होतो 4:36ची आपली ट्रेन होती, ती आपल्याला मिळाली नाही. आता आपण आहोत करोडला. आता करोडवरनं आपण जाणार आहोत CSTला. 4:43ची ट्रेन आहे, ती अजून आली ना. 4:46 झालेत आता. ती CSTची ट्रेन पकडून आपण CSTला तपोवन म्हणून आपली 5:30ची गाडी आहे, ती आपण पकडणार आहोत. त्यानंतर पुढे तुम्हाला भेटूच. चल लवकर. आपल्याबरोबर अजून एक आहे, ती म्हणजे या मॅडम श्रुती गोविंद गोसावी. खरं तर ह्यांच्यामुळे अजून उशीर झाला आहे. आपण 4:30ची बरोबर पकडली असती, हिच्यामुळे लेट झालं. हिने दरवेळीप्रमाणे उठायला उशीर केला म्हणून. मी उठायला उशीर केला की मी तुला उठवलंय? मी लवकरच उठलोय. बाय बाय. 4:43ची ट्रेन 4:53ला येते. वा 53 ते बघ, बरोबर 53. ये आना चाहिए वीडियो में भाई. हिला मराठी येत नाही. CSMT. अजून आम्हाला तिकीट काढायची. आम्हाला ट्रेन बघा किती लेट किती झाले. 5:30ची ट्रेन आहे, मिळाली पाहिजे तिकीट. आता आपली 75 रुपयाने नाशिक रोड, 75 रुपये तिकीट. जनरल डबा हा, एवढा जनरल डबा खाली आहे असं तरी मला दिसतंय. आताच बघूया पुन्हा किती हा डबा भरतोय ते. CSTला ते एवढा खाली मिळाला आहे, पण हा कन्फर्म जनरल डबा आहे असं मला तरी वाटत नाही आहे. पण इकडे दिलं तर GS आहे. चला, जय बोले. CSTवरनं ट्रेन निघाली आमची 5:31ला बरोबर. मला जनरलमध्ये मजा नाही येणार, मला स्लीपरमध्ये मजा येतं. खाऊ बसान खाऊ. आणि गावात काय काय होता? आता मे महिन्यात गावी जाऊचा, मग आंबे खाऊचं, काजू खाऊचं, समुद्रात जाऊचा, मालवणात जाऊचा. मग मालवणात जाऊक मिळता काय? पण मालवणात जाऊक मिळता काय? तो आमच्या कोकणात, मासे तो आमच्या कोकणात पण असा. मग मग कोकण की मालवण? कोकण की मालवण? आता मग आंबे आणि काजू खाऊक तुम्ही जातात, मग आमचा काय बोलतात, आम्हाला आणाल? काय आलं? इकडे येणार. हे आपलं गोदरेज. त्रिवेणी सदन क्रमांक 1.
आताच शेवटी नाशिक रोडला उतरलो. आता आम्ही आहोत नाशिक रोड स्टेशनला. म्हणजे आमची ट्रेन होती. आम्ही पोचलो 9 वाजता पोचणार होतो आम्ही. अर्धा तास गाडी लेट झाली. 9:30 वाजले. हो का? काय वाटलं नाही पण एवढं. आता आम्ही आमचे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे जरा भेटायला जाऊ. म्हणजे दोघी दिदी तिच्याकडे जाणार आहोत. ती आम्हाला दिल्लीला वगैरे असताना आम्हाला भेटलेली. पूजा नाव आहे तिचं. आता मी पुन्हा तिच्या घरी चाललो आहे. तिकडे जरा फ्रेश वगैरे होऊ, नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे त्र्यंबकसाठी निघू. चला आता मी रिक्षात बसलो आहे. आम्ही तिच्या घरी चाललो आहोत. ती म्हणजे पूजाताई आम्ही दिल्लीत असताना आमच्या विनावळवर आमच्या ट्रिपमध्ये होती. ती खरंच एकदम खूप अशी साधी आहे. तिला कशाचं ती म्हणजे एकदम सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणं, सगळ्यांशी एकदम गोड राहणं. ती आत्ता नाशिकसाठी निघाली आहे. ती जॉबसाठी मुंबईला होती आज. ती आत्ता नाशिकवरून निघाली. त्या जस्ट फोन आला की बोलली तू डायरेक्ट घरी जा, तिकडे तयार वगैरे हो, फ्रेश वगैरे हो, खा पी, मी तोपर्यंत पोचलो अशी ती बोलली तरी आहे. आता पण तिला यायला माझ्यामध्ये 3 तास अजून लागणार, तिला वेळ लागणार. तोपर्यंत आपण त्र्यंबक वगैरे आपलं पाय वगैरे पडून घेऊ. तोपर्यंत येतेच आहे आपल्याला भेटायला संध्याकाळी. तर आता आपण चाललो आहोत तिच्या घरी. तिकडे जरा फ्रेश वगैरे होऊ, नाश्ता वगैरे करू काहीतरी आणि मग त्यानंतर आपण त्र्यंबकसाठी निघूया. तर आता आम्ही रिक्षामध्ये गृहविहार म्हणून आहे. तर आता गृहविहार मसोबा मंदिर असं या बिल्डिंगचं तिकडे नाव आहे. आता तिथे आम्ही जाऊ. त्याचा आम्हाला फेअर पडला आहे 100 रुपये. चला भेटूया पुढे. बाय. 1 hour later. मी आता ट्रेन पकडते मुंबईमध्ये. इकडनं फ्रेश वगैरे होऊन पुन्हा निघालो आहोत त्र्यंबकेश्वरच्या बस स्टॉप स्टँडसाठी. म्हणजे CBSC बस स्टॉप असा वगैरे. का नाव काय बस स्टॉपचं, बस स्टँडचं? CBS बस स्टँडच्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहोत. तिकडनं आपल्याला पुन्हा त्र्यंबकसाठी बस पकडायची आहे. रेडी झालो आहे सगळे. साडी घातली आहे, कुर्ता घातला आहे, रेडी होऊन चाललो आहे. लय घाई गडबड झाली आमची, कारण 2-3 फोनवर कामं आली मला जरा. ती कामाच्या नादात निघताना जरा धावपळ झाली. आता वाजलेत 12 वाजायला आलेत, 11:15 झालेत. आता आम्ही शेअर रिक्षामध्ये आहोत. आता आमचे 60 रुपये सीट, 30 रुपये सीटने आम्ही चाललो आहोत. आणि तिकडनं आता बसची तिकीट बघायची किती आहे. पुढे भेटूच. चला उतरलो आहे. आउटफिट चेक. माझी कोल्हापुरी घरी राहिली. हे बघा, कोल्हापुरी घरी राहिली आहे माझी. हे बघा, हे आशीर्वाद कोण पडे. तर आता मी
बस स्टॉपकडनं चढलो आहे. आता आम्हाला 245 नंबर बस आम्ही पकडली. इकडनं त्र्यंबकेश्वरला जायला तुम्हाला 50 रुपये तिकीट आहे. ते तुम्ही अफोर्डेबल रेटने त्र्यंबकेश्वरजवळ पोहोचू शकता. तर आता ही 245 बस आम्हाला 2 तासात पोचवेल त्र्यंबकेश्वरसाठी. तर पुढे तुम्हाला भेटूच. प्रसादालय तर आता आम्ही आलो आहोत. देणगी दर्शन म्हणजे 200 रुपयाने जे दर्शन दिलं जातं, पण अजून दरवाजा ओपन नाही झाला आहे म्हणून आम्हाला दर्शन घ्यायला मिळत नाही आहे. दादाला माझा गमछा हवा आहे. हवा जसं जसं आपल्याला पुढे पुढे लाईन जाईल तसं आपल्याला दर्शन मिळेल. दर्शनासाठी भली मोठी रांग लागली आज. मोस्ट ऑफ तरी सॅटर्डे संडे पूर्ण पॅक असतं. आज आम्ही सॅटर्डे पकडून आलो म्हणून आमचं दर्शनाचं फ्री लाईन आहे, पण फ्री लाईनला सुद्धा 3 तास लागतील. आता हा गेट ओपन व्हायला जर अजून 1 तास लागला तर आम्हाला सुद्धा त्या दर्शनामधनं 3 तास लागण्याची शक्यता आहे. बघू आता. चला तो 200 रुपयाने जाणवतो तो प्लॅन कॅन्सल केला. आम्ही आता जी फ्री लाईन आहे त्याने जातो आहे. फ्री लाईन बऱ्यापैकी फ्री लाईन पण तेवढाच वेळ लागतो, कारण अजून 200वाली लाईन अजून ओपन नाही झाली आहे. तिला ओपन व्हायला अर्धा 1 तास आहे. मग इथनं आम्ही लवकर पोचण्याची शक्यता जास्त आहे म्हणून आम्ही याच दरवाजाने जायचा विचार करतो आहे. पूर्व दरवाजा इकडे. चला. तर एवढी गर्दी आहे अजून. लालबाग राजा ग्राउंडमध्ये गर्दी फिरवली आहे. 2 hours later.
बस निकल नहीं हाँ चलेंगे वो उधर जाएंगे ना खाना शंका खाली चलो सबको दर्शन करना है काय आलं दिसले बोले का तर आता आमचं दर्शन झालं. आम्ही बॅगा घेतल्या. आम्ही 200 दर्शन करणार होतो पण ते आम्ही 200 दर्शन नाही केलं. आम्ही साधं दर्शन केलं फ्रीवालं, पण आम्हाला खूप वेळ लागला. आम्ही कधी दीडच्या सुमारात ना, हां 1:30च्या सुमारात लाईनमध्ये उभे होतो. आम्हाला आत्ता दर्शन करून आम्ही आत्ता बाहेर आलो. वाजले 5:45. मला खूप वेळ लागला. लाईन सॅटर्डे, मी प्रत्येकाला विनंती करेन कोणी ज्याला कोणाला दर्शन करायला यायचं असेल तर मोस्ट ऑफ तरी सॅटर्डे, संडे आणि मंडे सोडून या. ऑफ डेजला या, कारण सॅटर्डे संडे विकेंडची गर्दी असते आणि मंडेला आपल्या बोलींचा दिवस असतो म्हणून पण गर्दी असते. म्हणून सॅटर्डे संडे आणि मंडे नाही आलात तर तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. आता आम्ही पुन्हा
स्वामींच्या मठात जायचं आहे असं म्हणजे विचार चालू आहे. तर त्या दिशेनं आता आमची वाटचाल चालू आहे पुढे पुढे. हं? मी बघते सगळं दुकानं. कॉम्पिटिशन जायचं टॅक्सीने नको नको असे तुम्हाला खूप जण विचारतील. रेल्वे स्टेशन नाशिक आणि ते पाठी लागतात. तुम्ही विचार करून टॅक्सी नका, कारण इकडे खूप स्वस्त वेळेने तुम्हाला सोडलं जातं. कसं सुकलं आहे आणि ते खूप माती आणि सगळ्यामुळे घशाची प्रदूषण वाट लागली. हां माझ्या तर वाट लागली आणि तुमच्या नाकाची पण वाट लागली. मला सर्दी झाली आहे. चला पुढे भेटूच. तर आता आम्ही आलो आहे स्वामी समर्थ मठ. हा गुरुपीठ, स्वामी समर्थ गुरुपीठ हा तो मठ आहे जिथे तुम्ही बघू शकता. देऊळ बंद मूवीचा जो शेवटचा सीन होता, शेवटचा सीन तो इथे शूट झालेला. ज्यात ते म्हणजे महाराज त्या 2 पर्वतांच्या मधनं चालत जातात, तो सीन इकडे शूट झालेला. आम्ही त्या मंदिरात आता आलो आहे. त्या मंदिरात येण्यासाठी त्र्यंबकेश्वरवरून आपण जी बस पकडलेली 245 तीच बस रिटर्न येते. ती 245 बसची तिकीट आहे 20 रुपये इकडे येण्यासाठी. आता पुढे आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. आणि रोड खूप मोठा आहे आणि आपल्याला वेळ पण झाला म्हणून आपण आता घाईघाईत सगळे करायचं आहे. चला बाय बाय. इकडनं अजून आम्हाला वर चालत जायचं आहे. आम्ही येताना पण खूप वर चालत आलो आहे. जर तुमच्याकडे बॅग्स असेल आणि गाडी नसेल तर तुमची वाट आहे या रोडला. खूप चालायला लागतं आहे. काय कुठचं तिकडचं? त्र्यंबकेश्वरचं. हां पुन्हा पायऱ्या आल्या. पायऱ्या चालायला पडते. आलो आता मठापर्यंत. इथे पाय धुवायला एक वेगळी सोय. चला साडी जरा आणि मला आरती चालू आहे. आपल्याला आरती मिळाली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ते ती शूटिंग झालेली ती जागा कडनं दाखवलेलं असं की स्वामी त्यामधनं जातात, पास होतात. ही ती जागा.
तुम्हाला दिसत असेल तर मी दाखवायचा प्रयत्न करतोय. खूप भारी सीन होता. आपली आजची ट्रिप इकडे संपते. आता आपण CSMTची तिकीट काढलेली, पण आता ही ट्रेन पकडली आहे कुशीनगर, ही LTT जाणार आहे. तर आपण 90 रुपये तिकीट काढून कल्याणला उतरून लोकल करून जाऊ. सो आजचा व्लॉग इथेच.